सामाजिक न्याय विभागाच्या टेंडर प्रक्रियेमध्ये चमत्कार झालेला आहे। खरं तर सामाजिक विभागातर्फे जिल्हास्तरीय चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहामधील सुरक्षा रक्षक आणि साफसफाईसाठी एक टेंडर काढण्यात आलेलं आहे आणि हे सगळं टेंडर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे। याच विषयी बोलण्यासाठी माझ्या समेत आरटीआय कार्यकर्ते आहेत विजयजी कुंभार। कुंभार सर, आपण पाहिलं की फेब्रुवारी 2025 मध्ये एक टेंडर काढण्यात आलेलं आहे सरकारकडून। सामाजिक न्याय विभागाचं हे टेंडर आहे आणि या सगळ्या टेंडरवरती सध्या प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत। खरं तर हे टेंडर जे काढण्यात आलेलं आहे याची जी कॉस्ट आहे ती या टेंडरमध्ये उल्लेख केलेली नाही, काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे हे जे टेंडर आहे हे सामाजिक न्याय विभागाचं आहे, परंतु सामाजिक न्याय विभाग हे काही विद्यार्थ्यांना किंवा समाजातल्या दुर्बल घटकांना न्याय देताना दिसत नाही। तर हा विभाग आहे हा काही विशिष्ट ठेकेदारांसाठी आणि विशिष्ट मंत्र्यांसाठी काम करतोय असं दिसतंय। या टेंडरमध्ये एस्टिमेट कॉस्ट नाही आहे, म्हणजे मुळामध्ये मंत्री संत्री जे काय घोटाळे करतात हा भाग नंतरचा, परंतु या विभागाचे प्रमुख हे IAS अधिकारी असतात। असे IAS अधिकारी किती शिकलेत किंवा त्यांनी कशा पद्धतीने काम करावं याची काहीतरी बंधनं असतात, परंतु कुठलाही न्याय नियम न पाळता असं टेंडर अलॉट करण्यासाठी त्यांची मदत होते, किंबहुना ते त्याच्यात भाग घेतात। हा एक महत्त्वाचा घटक आहे। याच्यात आणखी एक या टेंडरमध्ये दिसून येतं की जे लोक 2013 पासून ते 2025 पर्यंत बेकायदा काम करत होते, म्हणजे वारंवार मूळ जे त्यांना टेंडर होतं तेही चुकीच्या पद्धतीने दिलं होतं, तरी त्यांना वारंवार जवळपास 8-10 वर्षे मुदतवाढ मिळाली। आणि ते मुदतवाढ का मिळाली सांगताय तर आम्हाला वरून परमिशन नाही मिळाली। परमिशन घ्यायचं काम कुणाचं होतं तर हे IAS अधिकाऱ्यांचं असतं, त्यांनी ती घेतली नाही। ती घेतली नाही याचं कारण अशासाठी आहे की जे काही मुदतवाढ मिळाली त्याच्यातून जो बरिदा मिळतो त्याच्यावर त्यांना हक्क सांगायचा होता। आताही जे काही टेंडर काढलेलं आहे त्याच्यामध्ये एस्टिमेट कॉस्ट कुठे नाही, अनेक गोष्टी एकत्र करून काढलेल्या आहे। काही म्हणजे हे जे अधिकारी किंवा जे वरिष्ठ आहे ते काम कसं करतात, काही टेंडर हे ते एकत्रित निविदा राज्याची म्हणून काढतात म्हणजे भोजनाचं, त्याचप्रमाणे काही बाकीचे टेंडर्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने काढतात। हा सगळा घोटाळा हा पैसा मिळवण्याचं एक साधन आहे। त्या कंपन्या वर्षानुवर्षे काम करतात, त्याच कंपन्यांना काम मिळावं याच्यासाठी IAS अधिकारी काम करतात हे याच्यातून सिद्ध होतं। मुख्यमंत्री जर म्हणतात की आम्हाला भ्रष्टाचाराला थारा नाही, तर हे भ्रष्टाचार नाही तर दुसरं काही, याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। सर, याच्यामध्ये जे 3,500 पेक्षा जास्तीचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचे जे वेतन आहे हे वेतन सुद्धा निश्चित केलेलं नाही, त्याबद्दल काय सांगा? मुळात हे एकूणच टेंडर चुकीचं आहे की हे CBC गाईडलाईनच्या पूर्णपणे विरोधामध्ये आहे। याच्यामध्ये व्हायला हे हवं होतं की प्रत्येक गोष्टीचं काम किती आहे, त्याची गरज किती आहे, या पद्धतीने त्याचं एस्टिमेट काढून काम व्हायला पाहिजे होतं, परंतु तसं होताना दिसत नाही। इथं फक्त त्यांनी एक लमसम टेंडर काढले आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की केवळ सर्व्हिस चार्ज असा त्यांनी आकारण्याचं ठरवलेलं दिसतंय। पण तो आश्चर्यकारकरित्या त्याच कंपन्या ज्या वर्षानुवर्ष काम करतात त्यांनी सगळ्यांनी मिळून एक समान सर्व्हिस चार्ज भरला आहे। ही सगळी कॉन्स्पिरेसी हे कट कारस्थान आहे, संगनमत आहे, म्हणजे हे अधिकारी मंत्री आणि त्या कंपन्यांचे मिळून। त्यामुळे हे टेंडर रद्द झालं पाहिजे। सामान्य विद्यार्थ्यांच्या, सामान्य दलित किंवा पीडित लोकांच्या हिताचं काम झालं पाहिजे, परंतु ही सगळी मंडळी आता ठेकेदारांचं हित बघताय। सर, यामध्ये जे साफसफाईचं दर आहे, खरं तर सार्वजनिक जे शौचालय आहे किंवा इतर या सगळ्या याच्यामधलं जे दर आहे ते दर सुद्धा निश्चित आपल्याला दिसत नाहीत। 84 रुपये प्रति स्क्वेअर फूट असा दर आकारले असं समजते सर। याच्यामध्ये 84 स्क्वेअर फुटाचा जो दर आहे ना, गेले काही महिने चर्चेमध्ये, हा निर्लज्जपणाचा कळस आहे। 84 रुपये पर स्क्वेअर फूट पर मंथ हा रेट एखाद्या भाड्याचा सुद्धा बऱ्याच गावामध्ये नसतो, तो इथंच आणि ह्याच्यावर आपण बऱ्याच वेळा लिहिलेलं आहे, आपण बोललेलो आहोत। म्हणजे हे लोक घरात स्वतः कामं करतात की आणखी कसं करतात याच्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची गरज नाही आहे, परंतु हा जो रेट दिला जातोय, काय होतं की जे तुम्हाला मेकॅनिक किंवा इतर प्रकारचं टेंडर मागवायचं असेल किंवा काम करायचं असेल तर ते मूळ मानवी पद्धतीने जेवढा खर्च होतो त्याच्यात कमीत कमी 20% कमी आलं पाहिजे, 20 ते 30% आहे। इथं तर मूळ जे 84 रुपये व्हायचं काम व्हायला पाहिजे होतं ते 84 रुपये दिल्यामुळे जवळपास 30 ते 40 पट जास्त दराने हे टेंडर दिलं जाणार आहे।
हा सगळा प्रकार हा केवळ पैसे मिळवण्यासाठी, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आणि जनतेचा पैसा उधळण्यासाठी चाललेलं काम आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तर या सगळ्याविषयी तुमची आता मागणी काय राहणार आहे? तर हे टेंडर आता पास होण्याच्या मार्गावरती आहे असं दिसतंय. याच्यामध्ये मागणी मांडण्यापेक्षा मुख्यमंत्री आता वारंवार म्हणतायत की प्रशासनात भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही, आमच्या काळात भ्रष्टाचाराला वाव नाही. जर याच मुख्यमंत्र्यांच्या काळात हेच टेंडर पुढे जर चालू राहिलं तर मुख्यमंत्र्यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे असं म्हणता येईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने ही सगळी प्रक्रिया रद्द करावी आणि नव्याने CBCच्या गाईडलाईन्स किंवा इतर ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीने हे टेंडर पुन्हा प्रक्रिया केली पाहिजे. आपण पाहिलं की वादग्रस्त हे जे टेंडर आहे आता रद्द करण्याची मागणी जी आहे ती पुण्यातील RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी लोकशाहीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे. लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.